shading tamarind tree which flanked a path running through the town hall park. It was a remarkable place in many ways. त्याची बसण्याची जागा म्हणजे टाउन हॉल पार्क आणि त्या टाउन हॉल पार्कमधून जाणारा रस्ता आणि त्या रस्त्याच्या बाजूला एका बाजूला एक चिंचेचं झाड असतं. टॅमरिंड म्हणजे चिंचेचं झाड आणि त्या झाडाची एक फांदी त्या रस्त्याच्या बाजूला गेलेली असते. त्या झाडाखाली हा ज्योतिषी बसलेला असतो. आता आपण पुढची स्लाइड बघूया. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. लेखक म्हणतायत की त्याची ही बसण्याची जागा त्याच्या दृष्टीनं फायदेशीर असते, कारण या परिसरामध्ये लोक वेगवेगळ्या भागातून आलेले, शहरातून आलेले लोक या भागात भटकत असतात आणि इथं नेहमीच गर्दी असते आणि ती गर्दी कधीही कमी होत नसते किंवा थांबत नसते. इट वॉज लाईक ए वेव्ज इन द ओशन. समुद्रामध्ये लाटा जशा एका पाठोपाठ एक येत असतात तशा पद्धतीनं इथं गर्दी सारखी सुरूच असते. लोक येत जात असतात आणि हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू असतं. वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथं त्या मार्केटमध्ये पाहायला मिळत असतात. ए व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. त्या रोडवर किंवा तो ज्योतिषी जिथं बसत असतो त्याची जी बसण्याची जागा असते त्याच्या आजूबाजूला काय काय असतं त्याचं वर्णन इथं लेखकानं दिलेलं आहे. लेखक म्हणतायत की वेगवेगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळ्या प्रकारची दुकानं, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय हे त्या रोडच्या दोन्ही बाजूला सुरू असतात. मेडिसिन सेलर्स, औषध विक्रेते, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, चोर बाजार, स्टोलन हार्डवेअर, अँड जंक, वेस्ट मटेरियल म्हणजे भंगार, मॅजिशियन्स म्हणजे जादूगार, अँड अबोव ऑल अन ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ, जुने कपडे लिलावात विकले जातात तो लिलाव तिथं भरत असतो. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि या सगळ्या प्रकारच्या लोकांमुळं तिथं दिवसभर खूप जास्त गोंधळ असतो आणि लोक, संपूर्ण शहरातील लोक त्या शहराच्या त्या भागात येत असतात, त्या मार्केटमध्ये येत असतात. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of fried groundnut who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day and on the next Delhi almond. व्हॉसिफेरोसनेस म्हणजे खूप जास्त गोंधळ. नेक्स्ट टू हिम इन व्हॉसिफेरोसनेस केम ए व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. भाजलेल्या शेंगा विकणारा हा त्या ज्योतिषाच्या शेजारीच त्याच्या बाजूलाच बसत असतो. हू गेव हिज वेअर ए फॅन्सी नेम ईच डे. तो ज्या शेंगा विकत असतो दररोज वेगळ्या नावानं तो त्याच्या मालाची, त्या शेंगांची जाहिरात करत असतो. कधी तो म्हणत असतो बॉम्बे आईस्क्रीम आणि दुसऱ्या दिवशी तो लगेच म्हणत असतो दिल्ली आल्मंड
and on the third Raja's delicacy, and so on and so forth. आणि अशा पद्धतीनं तो दररोज वेगवेगळ्या नावानं त्याच्या मालाचं मार्केटिंग, मालाची जाहिरात करत असतो. अँड पीपल फ्लॉक्ड टू हिम, आणि लोकसुद्धा त्याच्याकडं आकर्षित होत असतात. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. A considerable portion म्हणजे त्या रस्त्यावरून जे येणारे जाणारे लोक आहेत त्यामधील बरेचसे लोक हे दररोज ॲस्ट्रॉलॉजरकडे सुद्धा येत असतात, त्या ज्योतिषाकडे सुद्धा येत असतात. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. तो ॲस्ट्रॉलॉजर त्याच्याकडे स्वतःची लाईट नसते, तो अंधारातच बसत असतो, परंतु त्याच्या शेजारी जो भाजलेल्या शेंगा विकणारा, भुईमुगाच्या शेंगा विकणारा जो माणूस असतो तो त्या शेंगा तिथं भाजत असतो, आणि त्या उजेडात हा ज्योतिषी त्याचा व्यवसाय करत असतो. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. Half the enchantment means magical effect or charm. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. म्हणजे तिथं नगरपालिकेची कसल्याही प्रकारची लाईटची सोय नसते, आणि त्याचा तिथल्या कोणालाच फायदा होत नसतो, आणि त्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजरचा सुद्धा संबंध असतो, ॲस्ट्रॉलॉजरचा सुद्धा सहभाग असतो. त्याला सुद्धा त्या लाईटचा फायदा होत नसतो, त्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत असतं, आणि म्युन्सिपाल्टी, नगरपालिका तिथं लाईट पुरवत नसते त्या रोडवर. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. परंतु त्या रोडला जी दुकानं असतात त्या दुकानामधल्या लाईट्समुळं तो रोड उजळून निघालेला असतो. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट्स. 1 किंवा 2 विक्रेत्यांकडं, व्यवसाय करणाऱ्यांकडं गॅस लाईट्स असतात. हिसिंग गॅस लाईट्स म्हणजे साप जसा आवाज करतो तसा त्याचा काहीतरी आवाज होत असावा. सम हॅड नेक्ड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. काही जणांकडं मशाली असतात, आणि त्या मशाली एखाद्या पोलवर किंवा उंच भागावर त्या टांगलेल्या असतात किंवा बांधलेल्या असतात. सम वेअर लीट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. काही जणांकडं सायकलला वापरले जाणारे लॅम्प्स, लाईट्स त्या असतात, आणि त्याचा ते उपयोग करत असतात. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन. 1 किंवा 2 या ॲस्ट्रॉलॉजरसारखे हे लाईट नसून सुद्धा व्यवसाय करत असतात, त्यांच्याकडे स्वतःची लाईट नसते. इट वॉज अ bewildering crisscross of light rays and moving shadows. वेगवेगळ्या बाजूनं तिथं लाईट पडत असते, प्रकाशाचे किरण तिथं आलेले असतात, आणि त्यामधूनच लोक ये जा करत असतात, आणि त्यामुळं काही वेळेस तिथं सावली पडत असते, काही वेळेस प्रकाश पडत असतो. असं बिल्डरिंग म्हणजे कन्फ्युजिंग, बॅफलिंग असं तिथं चित्र निर्माण झालेलं असतं. याच्या पुढची स्लाईड बघूया आपण. इथं टाउन मार्केट, त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा विकणारा, त्याचा इथं फोटो तुम्ही बघू शकताय. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer
when he began life. He was sitting in the darkness. In his life also there was so much darkness, because earlier he was not aware what will be happen in his future, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. तो ॲस्ट्रोलॉजर अंधारात बसत असतो, त्याच्याकडे स्वतःची लाईट नसते. लेखक म्हणतायत की हे ॲस्ट्रोलॉजरसाठी सुटेबल आहे. ते सुटेबल कसं आहे, त्याचं कारण जेव्हा ॲस्ट्रोलॉजरनं हा व्यवसाय सुरू केला किंवा तो जेव्हा जन्माला आला त्यानंतर त्यालासुद्धा माहीत नव्हतं की त्याच्या पुढच्या आयुष्यात तो काय होणार आहे, तो कोणता व्यवसाय करणार आहे, तो कोणत्या शहरात राहणार आहे. याच पद्धतीनं त्याला दुसऱ्यांच्या आयुष्यात काय होणार आहे हे तर माहीत नाहीच, परंतु त्याला स्वतःच्या आयुष्यात काय होणार आहे पुढच्या मिनिटाला हे सुद्धा माहीत नाही. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. आकाशातल्या ताऱ्यांसाठी तो जेवढा अनोळखी आहे, आकाशातले तारे चांदण्या त्याला ओळखत नाहीत, त्यांच्यासाठी तो अनोळखी आहे, तेवढाच किंवा त्याहून जास्त तो त्याच्या ग्राहकांसाठी अनोळखी आहे. Yet he said things which pleased and astonished everyone. परंतु तरीसुद्धा सतत प्रॅक्टिस केल्यामुळं त्याला समजलेलं असतं की लोकांशी कसं बोलावं, लोकांना आनंद होईल असं बोलावं, आणि त्यामुळं लोकांना आनंद होईल, लोकांचं समाधान होईल असं तो सतत बोलत असतो. ते जरी खोटं असलं तरीसुद्धा, किंवा ते जरी पटण्यासारखं नसलं तरीसुद्धा. दॅट वॉज मोर ए मॅटर ऑफ स्टडी. आणि हा सगळा कशाचा भाग आहे तर अभ्यासाचा.